नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 5 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत चक्रीवादळ दिटवाह हे कुठे आलेले आहे. 2026 ची G20 परिषद ही कुठे होणार आहे. पीएमओचे नाव आता सेवा तीर्थ केलेले आहे. यासोबतच अजून कोणत्या गोष्टींचे नाव बदललेले आहेत हे देखील आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता भारतात सर्वाधिक एफ-डी-आय हा कोणत्या देशातून आलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच मागच्या तिमाहीचा एफ-डी-आयच्या ज्या काही किमती आहेत या सादर झालेल्या आहेत. यावर आपल्याला इकॉनॉमी या घटकामध्ये 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला एफ-डी-आयचा डेटा हा माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 5 डिसेंबर. 5 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे आयोजक असतात FAO आणि याचा प्रारंभ हा 2014 साली करण्यात आलेला होता. 5 डिसेंबर 1977 या दिवशी म्हाडाची स्थापना करण्यात आलेली होती. म्हाडा म्हणजे काय? महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर लक्षात घ्या, म्हाडाची स्थापना 1977 5 डिसेंबर रोजी. 5 डिसेंबर 2013 दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. त्यांची आज पुण्यतिथी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. चक्रीवादळ दिटवाह हे नाव कोणत्या देशाने सुचवलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 श्रीलंका, पर्याय क्रमांक 3 येमेन आणि पर्याय क्रमांक 4 म्यानमार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 येमेन. चक्रीवादळ दिटवाह नोव्हेंबर 2025 मध्ये नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला दिटवाह हे नवीनतम उष्णकटिबंधीय चक्रीवादळ असून वेगाने तीव्र होत असल्याने IMDने तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशासाठी अलर्ट जाहीर केलेले आहेत. याची उत्पत्ती कुठे झालेली आहे? तर 26 नोव्हेंबर 2025 रोजी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रातून चक्रीवादळ दिटवाहची निर्मिती झालेली आहे. सतत उष्णता आणि आर्द्रतेमुळे प्रणालीचे वेगाने तीव्र रूप धारण केलेले आहे. चक्रीवादळाचे नाव कसे मिळाले? तर WMESCAP याच्या यादीनुसार हे नाव येमेन या देशाने सुचवलेले आहे. लक्षात घ्या, चक्रीवादळ दिटवाह हे आता बंगालच्या उपसागरामधून आता पास होत आहे आणि सध्या श्रीलंका या देशामध्ये अतिशय त्यांनी या चक्रीवादळामुळे हाहाकार माजलेला आहे. भारताने एक सागरी बंधू अशा पद्धतीचं एक ऑपरेशन देखील श्रीलंका या देशासाठी राबवलेले आहे. या ऑपरेशनवर आधारित आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. दिटवाह म्हणजे काय? तर दिटवाह म्हणजे लगून दिटवाह म्हणजे दिटवाह नावाचा एक लगून आहे. सोकोट्रो बेटावरील एक पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे हे किनारी जलक्षेत्र आहे. भारतासह 13 देशांच्या पूर्वनिश्चित यादीतून क्रमाने चक्रीवादळांना नावे दिली जातात. दिटवाह आणि भारताचे ऑपरेशन सागरबंधू. मी आता सांगितल्याप्रमाणे भारताचे ऑपरेशन सागरबंधू. दिटवाहने श्रीलंकेला मोठा तडाखा दिल्यानंतर भारताने तात्काळ संवेदना आणि मदत जाहीर केलेली आहे. ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत HADR सहाय्य, आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ रवाना केलेले आहेत. नेबरहूड फर्स्ट आणि विजन सागर धोरणानुसार भारताने पुन्हा एकदा शेजारी राष्ट्रांसाठी पुढे येत मदतीची परंपरा ही कायम राखलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रश्मी शुक्ला, पर्याय क्रमांक 2 सदानंद दाते, पर्याय क्रमांक 3 हेमंत नगराळे आणि पर्याय क्रमांक 4 संजय पांडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदानंद दाते. सदानंद दाते हे आता महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक असणार आहेत. 1990 बॅचचे IPS असणारे सदानंद दाते यांना 1 वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. सध्याचे महासंचालक आहेत रश्मी शुक्ला, ज्या 31 डिसेंबर 2025 या दिवशी निवृत्त होत आहेत. सदानंद दाते यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. सदानंद दाते यांचं पूर्ण नाव सदानंद वसंत दाते. 14 डिसेंबर 1966 रोजी त्यांचा जन्म झाला. 1990 बॅचचे ते IPS अधिकारी आहेत महाराष्ट्र केडरचे. सध्या ते NIA प्रमुख आहेत. 1 एप्रिल 2024 पासून ते NIAचे प्रमुख आहेत. त्यांच्या विशेष कामगिरीवर नजर फिरूया. आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलीस, SP नवीन मुंबई अशा पद्धतीची त्यांनी कामगिरी केलेली होती.
ब्लॅक कॅट कमांडो नेतृत्वाखाली ऑपरेशन्स त्यांनी यशस्वी केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास देखील त्यांच्याकडेच होता आणि फरीदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्यूल तपास जो आत्ताच नुकताच झालेला होता, त्याचा देखील तपास त्यांच्या मार्फतच होत आहे. 26 आकराचा आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यामध्ये जे काही महत्त्वाचे योगदान आहे ते सदानंद दाते यांनीच केलेलं आहे. त्यांना अशोक चक्र 2011 साली मिळालेले आहे. 26 अकरा शौर्यासाठी त्यांना हे पदक मिळालेले आहे. अशोक चक्र हे देशातील सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार मानले जातात. राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य व सेवेसाठी विविध राष्ट्रीय सन्मान देखील सदानंद दाते यांना मिळालेले आहेत. प्रश्न क्रमांक 3. 2026 ची G20 परिषद कुठे होणार आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मियामी, पर्याय क्रमांक 2 जोहान्सबर्ग, पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 टोकियो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मियामी. 2026 ची G20 परिषद ही आता अमेरिकेमधील मियामी या ठिकाणी होणार आहे. 2026 मध्ये होणारी G20 परिषद अमेरिकेतील मियामी येथे होणार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेत होणाऱ्या परिषदेचे यजमानपद आता पुढील वर्षीचे अमेरिकेकडे आहे. 2025 ची जी काही G20 परिषद होती, ही दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली होती. 2024 ची परिषद ब्राझीलमध्ये आणि 2023 ची ही भारतामध्ये झालेली होती. G20 चे सदस्य देश आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यातील महत्त्वाचे देश म्हणजे अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम आणि अमेरिका. आणि या G20मध्ये 2 संघ देखील सामील आहेत. त्यामधील महत्त्वाचे म्हणजे युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन अशा पद्धतीचे 2 जे संघ आहेत, हे देखील G20 मधील सदस्य देश आहेत. प्रश्न क्रमांक 4. रुपया घसरल्यास खालीलपैकी काय महाग होते? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 निर्यात, पर्याय क्रमांक 2 आयात, पर्याय क्रमांक 3 परदेशातून येणारे रेमिटन्स आणि पर्याय क्रमांक 4 शेतमालाचे उत्पादन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयात. तर डॉलरच्या तुलनेत सध्या रुपयाची किंमत ही पहिल्यांदाच 90 रुपयांपर्यंत घसरलेली आहे. रुपया इतक्या प्रचंड प्रमाणात घसरण्याची ही आता पहिल्यांदाच अशी वेळ आहे आणि ही एक ऐतिहासिक अशी मानली जाते. इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या नीचांकी पातळीवर रुपया आलेला आहे. यावर्षी चलन आता 5% पेक्षा जास्त कमकुवत झालेले आहे. रुपयाची किंमत कमी झाली तर कोणकोणत्या गोष्टी होतात? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अशा पद्धतीचा क्वेश्चन हा स्टॅटिक क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या रुपयाची किंमत जर कमी झाली म्हणजे जे सध्या आता ₹90 म्हणजे एका डॉलरच्या तुलनेमध्ये ₹90 आलेला आहे. तर यामुळे काय-काय होऊ शकते? तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयात महाग होते. म्हणजे आपण बाहेरून आपल्याला कोणतीही गोष्ट इम्पोर्ट करायची असेल तर आपल्याला जास्त रुपये खर्च करावे लागणार आहेत. आणि याच वेळी मात्र निर्यात मात्र वाढते. कारण लक्षात घ्या आपण काही गोष्टी बाहेरच्या देशांना आपण जर निर्यात केला, तर त्याला रिटर्न म्हणून आपल्याला जास्त रुपया आपल्यामध्ये येऊ शकतो. महागाई मात्र यामुळे आता वाढण्याची शक्यता आहे. परदेशामध्ये शिक्षण आणि पर्यटन हे महाग होते. परकीय कर्ज म्हणजे फॉरेन डेब्ट हे वाढते. विदेशी गुंतवणूक म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ही बाहेर जाण्याची शक्यता यामुळे असते. पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये यामुळे वाढ होण्याची शक्यता असते. आणि परदेशातून येणारा जो पैसा आहे, रेमिटन्स हा अधिक फायदेशीर होतो. तर लक्षात घ्या डॉलरच्या तुलनेमध्ये सध्या पहिल्यांदाच ₹90 जो काही आकडा आहे तो टच केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या पद्धतीच्या फॅक्च्युअल गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. रुपयाची किंमत कमी झाली तर काय होते प्रायमरीली तर आयात ही महाग होते म्हणजे आणि निर्यात ही मात्र वाढते. म्हणजे आयात आपण थोडक्या साध्या शब्दामध्ये आयात कमी होते आणि निर्यात वाढते अशा पद्धतीचं आपण बोलू शकतो. प्रश्न क्रमांक 5. भारत सरकारने पीएमओचे नवीन नाव काय ठेवलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सेवाधाम, पर्याय क्रमांक 2 प्रधानमंत्री सदन, पर्याय क्रमांक 3 सेवा तीर्थ आणि पर्याय क्रमांक 4 जनसेवा भवन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेवा तीर्थ. तर पीएमओचे नवीन नाव आता सेवा तीर्थ असणार आहे. देशभरातील राजभवन देखील राजभवन जे नाव आहे ते देखील आता लोकभवन म्हणून ओळखले जाणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय म्हणजे पीएमओ चे नाव बदलून सेवातीर्थ केले आहे. तर देशभरातील राजभवनांना लोकभवन असे संबोधले जाणार आहे. तसेच केंद्रीय सचिवालयाचे नाव आता त्यांनी कर्तव्य भवन अशा पद्धतीचे ठेवलेले आहे. त्याच्या लक्षात घ्या पीएमओचे नाव सेवातीर्थ आणि राजभवनचे नाव लोकभवन आणि केंद्रीय सचिवालयाचे नाव कर्तव्य भवन.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये देणं अपेक्षित आहे. आजचा प्रश्न आहे, रुपया घसरल्यास कोणत्या क्षेत्राला जास्त फायदा होतो? तर लक्षात घ्या, रुपया घसरल्यास कोणत्या क्षेत्राला जास्त फायदा होतो? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 पर्यटन, पर्याय क्रमांक 2 आयात उद्योग, पर्याय क्रमांक 3 निर्यात आणि पर्याय क्रमांक 4 विदेशी कर्ज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये देणं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.